जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नांदगाव खंडेश्वर येथील जनुना, टिमटाळा, सिरसाना, निरसाना, सावनेर व मोखड या गावातील परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या पीक नुकसानीची पाहणी केली व झालेल्या नुकसानाची सरसकट पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। बोगस बियाणांची पेरणी केल्यापासून तर आतापर्यंत सोयाबीन पिकासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याचा दिलासा यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। यावेळी तहसीलदार पियुष चिवंडे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे, पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे योगेश ताथोड, कैलास चांदणे, नागेश चांदणे, भूषण जाने, उमेश चव्हाण, आशिष हेडाऊ, आशिष गव्हाले व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पाऊस असू द्या का याच्या उदरचा रोगाचा प्रश्न असू द्या, ऑगस्ट पासून सप्टेंबर ते ऑक्टोबर या 3-4 महिन्यामधलं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। तुम्ही आता पाहिलं असेल का शेतामध्ये निवड पिकाचंच नुकसान नाही पण शेतीचं पण नुकसान आहे। टोंगा एवढं पाणी शेतामध्ये थांबलेलं आहे। त्याच्यामुळं आत्ता आम्ही जसे निर्देश दिले का फक्त पिकाची पाहणी झाली पाहिजे, शेताचं जे नुकसान झालं त्याचं पोत गेलेलं आहे त्याचं पण पैसे भेटणं फार गरजेचं आहे। तसे पंचनाम्याचे आपण आदेश दिलेले आहे। आपण पाहतो का या प्रचंड एक तर सोयाबीनचं बियाणं बेकार निघालं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या परिस्थिती बदलल्या। सरकार निश्चितच खंबीरपणे उभं राहील आणि मला वाटतं दिवाळीच्या अगोदर ही मदत आमच्या शेतकऱ्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चौहान, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।